हाय नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. बघा ना, म्हणजे आपण कामात असलो, फोनवर बोलत असलो की मुलांना माहीत नाही काय मस्तच चान्स मिळून जातो. म्हणजे त्यावेळेचा ते पुरेपूर फायदा घेतात आणि जे काही रिकामी कामं करायची असतात ती करतात. काल रात्रीला जेव्हा मी धूपदाणी पेंट करत होती बघा, तेव्हा पिहून खेळत होता. त्याला झोप रे झोप रे केलं, तो काही झोपायला तयार नव्हता. मी म्हटलं चला मी तरी माझं काम कंप्लीट करते. सो बरोबर त्याने त्याचा फायदा घेतला. एरोप्लेन बनवून वर फॅनकडे फेकत होता. मी म्हटलं ठीक आहे, कागदाचंच एरोप्लेन आहे, काही हार्म होणार नाही म्हणून मी पण दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्याने काय केलं, त्या एरोप्लेनच्या कागदात मग ना स्पायडरमॅनचा हात, म्हणजे जो प्लास्टिकचा स्पायडरमॅन अगदी छोटूसा आहे बरं, त्याचा हात गुंडाळला आणि तो फॅनकडे फेकला. तो तिथनं सरळ ट्यूबलाईटवर जाऊन लागला आणि माझी ट्यूबलाईट जी आहे फुटली. तर रात्री खरं सांगते खूप कंटाळा आला होता. फक्त बेडशीट गोळा केलं, सर्व काचं वगैरे इतरत्र पडलेच नव्हते, बेडशीटवर होते. त्यामुळे लगेच गोळा करून बेडशीट जसंच्या तसं गॅलरीमध्ये आणून ठेवलं. म्हटलं पाहूया सकाळी, कारण तेव्हा चिडलेली खूप होती आणि दमलेली होती. म्हटलं जाऊ दे, आता सरळ झोपून जाते, नाही तर पिहूवर वगैरे चिडचिड वगैरे केलं असतं म्हणून. आणि तेच आता सकाळी उठल्या उठल्या आधी ते सर्व आवरलं. म्हटलं कोणी उगाच गॅलरीत जाईल आणि पाय वगैरे मग विनाकारण हार्म होईल म्हणून ते सर्व आवरलं आणि किचनमध्ये आले. काल नाश्त्याला इडली आणि अप्पे वगैरे होते. मी प्रत्येक वेळेस जर एक्स्ट्राच करत असते, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा नाश्ताही आमचा मग यानेच होऊन जातो. सो आज नाश्त्यात असणार आहेत मस्त अप्पे. कालची थोडीशी चटणीही होती आणि संभारही होता. एरवी म्हणजे नसता राहिला तसा शिल्लक, पण आम्ही नेमिंग सेरेमनीला गेलो होतो बाहेर, त्यामुळे मग सायंकाळचं जेवण तिथेच झालं. नाहीतर हे सर्व कालच संपलं असतं. सो म्हटलं चला आहेच शिल्लक तर मग याचाच नाश्ता बनवूयात. आणि ॲक्च्युली हा नाश्ता सर्वांना आमच्याकडे भरपूर आवडतं. रोजही दिलं ना नाश्त्यात तरी आवडीने खातात. आमच्याकडे ना चिंचेचा फार जास्त उपयोग होतो. म्हणजे चिंचेची चटणी पण बनते. नंतर जेव्हा पाणीपुरी बनतं तेव्हा खटाईसाठी चिंचोणी आमच्याकडे भरपूर आवडते, किंवा चिंचेचा सॉसही बनवते बरं का मी. त्यामुळे वर्षभर किलो 2 किलो म्हणजे चिंच आम्हाला लागतातच लागतात. त्यापेक्षा जास्त लागतात खरं तर, सांबार वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे ना मी चिंचा साठवून ठेवत असते. म्हणजे आमच्याकडे विकायला येतात, अगदी दारावरच येतात. काही दिवसापूर्वी मी दारावरच चिंचा घेतल्या होत्या. त्या फोडायच्या बाकी होत्या तेव्हापासून, काही ना काही कामं, त्यानंतर लग्न वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या, त्यामुळे त्या पेंडिंगच होत्या. सो काल आरोही आणि पिहूनी सर्व चिंचांचे टरफलं मला बसल्या बसल्या काढून दिलेत. आणि आज म्हटलं खरं तर स्वयंपाक वगैरे झाला, आणखी बरीचशी कामं बाकी आहेत, पण हे कामं आधी करून घेऊयात. कारण बघा चिंचा कधीच सडत नाही, पण त्यामध्ये जे चिंचोके असतात ना त्यांना कीड लागते, मग त्यामध्ये अळ्या वगैरे होतात, मग आपल्या चिंचा फेकण्यातच जातात. त्यामुळे चिंचा घेतल्या की मी त्या मस्त फोडून त्यातल्या चिंचोके सर्व वेगळे काढते, त्याला मीठ वगैरे लावून स्टोअर करत असते. सो तेच माझं इथे चालू आहे. सर्व चिंचांमधून चिंचोके वेगळे केलेत. पिहू होताच माझ्या मदतीला, जसं तुम्ही बघितलंच. प्रत्येक गोष्टीत त्याला मदत करायची असते. आता चिंचेमध्ये मीठ घालायचं आहे, सो तेही त्यालाच करायचं असतं आणि मी करू देते. कधी कधी खरं सांगू का, खूप इरिटेट होतात ह्या सर्व गोष्टी, कारण सतत मध्ये 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 म्हणजे आणि आपली कामं कमी होतात ते खरं आहे, मात्र आपला जो वेळ असतो ना त्या कामासाठीचा तो भरपूर लागत असतो. सो त्यामुळे कधीतरी होते मी इरिटेट, पण एक छान वाटतं, कारण या निमित्ताने का असे ना आपण मुलांसोबत छान क्वालिटी टाईम स्पेंड करतो. सो चला आता सर्व चिंचा फोडून झाल्यात, चिंचोके वेगळे काढले, त्याला मीठही छान लावलं आणि आता हे 5 ते 6 तासासाठी मी असंच झाकून ठेवणार आहे. म्हणजे मीठ सर्व चिंचांना व्यवस्थित लागलं पाहिजे. कारण माहीत आहे का, म्हणजे मीठ एक प्रकारचं प्रिझर्वेटिव्हही आहे. मीठ घातल्याने सुद्धा आपल्या चिंचांना कीड वगैरे लागत नाही. सो चला आता चिंचांना व्यवस्थित मी झाकून वगैरे ठेवलं आणि सकाळीच जे आहे मी ही लोणच्याची भरणी छान स्वच्छ धुवून ठेवली होती गॅसच्या ओट्यावर पाणी झरण्यासाठी. आणि आता जे आहे मी हिला उन्हात वाळवायला घालत आहे, कारण आता या 15-20 दिवसात लोणचंही घालेल मी. सो वेळेवर धावपळ वगैरे नको म्हणून, म्हणजे ही पूर्वतयारी समजा. छान भरणी स्वच्छ धुतली 2-3 वेळा आणि आता कडक उन्हाने कसं होईल, तिचा जो स्मेल आहे किंवा जे काही आहे ते सर्व क्लीन होऊन जाईल. सो चला, चिंचामध्ये भरपूर चिंचोके निघत असतात बघा, आणि ते मी कधीच फेकत नाही. चिंचोके म्हणजे त्यांचं सीडच असतं शेवटी, आणि कोणतेही जे सीड्स असतात ना ते आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतात. आणि म्हणजे ते सर्व जरी सोडलं ना तरी चिंचोके खायला खूप मस्त लागतात.
मला तरी फार आवडतात आणि म्हणून ते भाजणं माझं चालू आहे. चिंचोके कढईत म्हणजे सिंपलच भाजायचे असतात, फक्त त्यामध्ये ना मीठ घालायचं असतं. सो मी काय करत असते, थोड्याशा पाण्यामध्ये जे आहे मीठ व्यवस्थित विरघळवून घेते आणि नंतर चिंचोक्यावर टाकते. म्हणजे अपेक्षा एकच असते की चिंचोक्यांना ते व्यवस्थित लागावं. छान लागतात असे खारट मस्त भाजलेले चिंचोके खायला. हा म्हणजे खरं तर एक प्रकारचा मस्त असा टाईमपास आहे. दुपारच्या वेळेत काहीतरी तोंडात घालावंसं वाटलं किंवा जेवण झाल्यावर वगैरे चिंचोके खायला भारी लागतात. आणि माझ्या आरोहीचं चालू होतं, काय मम्मा काही पण करत राहते असं तसं. मी तिला म्हटलं थांब भाजून होऊ दे, मग तू खाऊन बघ आणि मग मला सांग म्हणून. आपल्या वेळेस होतं हे चिंचोके, सूर्यफूल अशा गोष्टी खाल्ल्या जायच्या. आजकालच्या मुलांना साधी त्यांची ओळखही नाही, त्यामुळेच जे आहे त्यांच्या अशा रिॲक्शन येत असतात. चला मस्त माझे चिंचोके इथे खरपूस भाजून झालेले आहे. खरं सांगू का, म्हणजे सकाळपासून अशी कंटिन्युअसली कामं चालू आहेत, तरीसुद्धा आता ना मला थोडंसं रिलॅक्स टाईम मिळालेला आहे. सो म्हटलं चला काहीतरी मस्त आवडीचं काम करूयात, त्यामुळे बॉडीच नाही तर माइंडही मस्त रिलॅक्स होईल. सो होतीच वॉलपुट्टी घरात, म्हटलं चला काहीतरी मस्त वॉलपुट्टीचा आर्ट बनवूयात. खूप दिवस झालेत वॉलपुट्टीपासून काहीही बनवलं नाही आणि असं एखादा दिवस मस्त वॉलपुट्टीशी रंगाशी खेळण्यात गेला ना की माझा तोच दिवस नाही, पुढचे 7-8 दिवसही मस्त असे म्हणजे छान मूड असतो माझा. सो वॉलपुट्टीपासून खरं तर मी क्ले बनवत असते. कसा बनवते याआधीही मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पण चला पुन्हा एकदा शेअर करते. अगदी सिंपल क्ले जर वॉलपुट्टीपासून बनवायचं असलं ना, काही नाही, वॉलपुट्टी थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त मिक्स करायचं आणि कणिक मळतो ना तसं छान त्याला खूप मळायचं. आणि त्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये एक मस्त ओला कापड घ्यायचा आणि त्यामध्ये ही वॉलपुट्टी ठेवायची आणि जशी जशी गरज पडेल तशी तशी थोडी थोडी वॉलपुट्टी यूजसाठी बाहेर काढायची. अशी भिजवून ठेवलेली वॉलपुट्टी तुम्ही 3 ते 4 तास आरामात यूज करू शकता, पण त्यावर तुम्ही ही अशी साठवून नाही ठेवू शकत. त्यामुळे जितकी गरज असेल तितकीच वॉलपुट्टी भिजवा. आणि काल ना असंच Pinterest ॲप जे आहे ते स्क्रोल करता करता मला एक मस्त अगरबत्तीचं स्टँड दिसलं आणि म्हटलं चला इझीच आहे, आपणही बनवून बघूयात. मग काय त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला आणि आता लागले कामाला. वॉलपुट्टीचा डो बघा किती मस्त बनला आहे. असा छान लाटून एकसारखा केला. त्यानंतर एक पान घेतलं, ॲक्च्युली हे चंपाचं पान आहे. याचे शिरानं मस्त असतात, म्हणजे छान उमटतात, त्यामुळे हे पान मी सिलेक्ट केलं. पान उलट्या साईडने जे आहे वॉलपुट्टीवर ठेवलं आणि वरच्या साईडनं बेल्ल्याने जे आहे त्यावर हळूहळू प्रेस केलं, म्हणजे सर्व काही शिरानं मस्त वॉलपुट्टीवर उमटल्या पाहिजे. त्यानंतर कटरच्या मदतीने आजूबाजूचा जो एक्स्ट्राची वॉलपुट्टी आहे ती सर्व कट केली. अँड सी आपलं अगदी इझिली जे आहे मस्त वॉलपुट्टीपासनंचं पान बनवून तयार आहे. किती कमी एफर्ट्स लागलेत, तुम्ही बघितलंत ना, पण बघा किती सुंदर अगदी त्या चंपाच्या पानासारखा शेप याला आलेला आहे आणि शिरा वगैरेही बघा किती मस्त ठळक उमटलेले आहेत. आता मी काय करते आहे, थोडंसं वाटीत पाणी घेतलेलं आहे मी आणि त्याच्या मदतीने जे काही हार्श कॉर्नर आहे त्या पानाचे किंवा जिथे जरा ओबडधोबड आहे ते मस्त सॉफ्ट करून घेत आहे. ही स्टेप ना खूप महत्त्वाची आहे, म्हणजे त्यामुळे ना लुक खूप छान येतो. सोबतच नंतर जी काही सँडिंग आपल्याला करावी लागणार आहे ना, तीही करायची गरज पडत नाही. त्यामुळे एक्स्ट्राचे 5 मिनटं मी इथे देत असते आणि पाण्याच्या मदतीने सर्वीकडून मस्त व्यवस्थित जे आहे सर्व सॉफ्ट करून घेत असते. त्यानंतर इथे बघा वॉलपुट्टीपासूनच मी काही पेटल्स बनवल्यात. तेही अगदीच इझी आहे बघा, जसं तुम्ही बघितलं बोटाच्या मदतीनेच मी पेटल्स बनवल्यात. आणि जेव्हा हे पान ओलंच आहे ना तेव्हाच जे आहे मी याला चिपकवून घेत आहे. वॉलपुट्टीचं काम करताना म्हणजे फेविकॉलची वगैरे जास्त काहीही गरज पडत नाही, पाण्याच्याच मदतीने ते अगदी इझिली चिपकतं. आणि मी काही करत असले की माझ्या बाळालाही काही ना काही बनवायचंच असतं, त्यामुळे मी आधीच जे आहे त्याला थोडीशी वॉलपुट्टी देऊन देत असते, म्हणजे त्याचं खेळणंही होते आणि सर्वात महत्त्वाचं मग तो मला डिस्टर्बही करत नाही. तो त्याच्या कामात बिझी असतो आणि मला माझं काम करण्याला फुल म्हणजे वेळ मिळतो आणि मी जरा रिलॅक्स राहते. सो इथे पिहूने बघा डायस बनवलेला आहे आणि मार्करच्या मदतीने त्याला असे ते असतात ना 1-2 असे त्यावर लिहिलेले असतात, ते सर्व त्याने ड्रॉ केलं. आणि त्यानंतर पुन्हा मी माझ्या कामाला लागली. पेटल्सची एक लेअर मी आधीच लावून घेतली होती या पानाला. एक लेअरनं मी म्हणजे काही पेटल्स सुकवून घेतल्या आणि त्यांना ना पेन्सिलवर ठेवलं होतं, म्हणजे त्यांना असा उभट आकार आला. त्यामुळे हे फूल बघा काय मस्त दिसतंय. आणि मध्ये अगरबत्तीच्याच मदतीने त्यामध्ये छिद्रही पाडून घेतले. आता 4 ते 5
तास तरी त्याला मस्त सुकू द्यायचं आहे. सो तोपर्यंत चला, वातावरण बघा किती चेंज झालं. आता मी जे बनवलं ना अगरबत्तीचं स्टँड उन्हात ठेवलेलं होतं, म्हटलं लवकर सुकेल. फक्त 1-2 कामं केली नाहीत तर लगेच आभाळ असं गच्च भरून आलं. लगेच अंधार किट्ट पडला आणि लगेच धो-धो पाऊस चालू झाला. पण माहीत आहे का, या पावसाचा मला आणि माझ्या झाडांना काहीही उपयोग होत नाही. कारण पाऊस जर माझ्या गार्डनच्या असं डायरेक्शन नसेल ना तरच थोडाफार पाऊस जो आहे माझ्या गार्डनमध्ये येतो आणि मग माझ्या झाडांना ते पावसाचं पाणी मिळतं. पावसाचं पाणी एक खूप छान फर्टिलायझर आहे बरं का झाडांसाठी. पण कधीतरीच असं होतं, बहुतेकदा जे आहे पाऊस वेगळ्याच डायरेक्शननं येतो आणि माझ्या झाडांना पावसाचा थेंबही लागत नाही. सो आजही तसंच झालं. मी अशी हातावरही घ्यायचा प्रयत्न करत होती ना, एक थेंबही हातावर आला नाही माझ्या. खरंच या बाबतीतनं खूपच अनलकी आहे मी आणि माझे प्लांट्स. पण आता चला जाऊ देत. पाऊस लगेच थांबला आणि सूर्य ढगामागे लपलेला होता, त्यामुळे आभाळातनं मस्त असा ऑरेंज कलर पसरलेला होता. तसा आणखी म्हणजे सूर्यास्ताची वेळ झालेली नव्हती, पण अंधार बऱ्यापैकी पडलेला होता. पण ना हळूहळू काळे ढग कमी झाले आणि थोडाफार उजेड जो आहे पुन्हा पडायला लागला. सो पण वातावरण असं मस्त झालं होतं का मला म्हणजे माझी इच्छा होत होती गार्डनमध्येच येऊन बसावं. मग म्हटलं चला गार्डनमध्ये आलोच तर एखादं कामही हातात घेऊन येऊ. सो चिंचा आता मीठ लावून झाले होते 5 ते 6 तास, म्हणून जे आहे चिंचा इथे मी कुटायला घेतल्यात. कारण याचे ना मला मस्त गोडे लड्डू बनवून ठेवायचे आहेत. सो त्यासाठी चिंचा आधी ना कुटून घेतल्या ना तर ते जोडायला छान जातात, सोपी जातात आणि मग ते गोळे जे आहेत छोटे छोटेही बनतात, त्यामुळे मग ते स्टोअर करायलाही जास्त प्रॉब्लेम येत नाही. सो सर्व चिंचा मी असं मस्त कुटून घेतल्यात आणि लगेचच जे आहे त्याचे गोळे करायला घेतलेत. खरंच अशा पद्धतीने जर आपण चिंचा साठवल्या ना वर्षभर त्यांना काहीही होत नाही. वर्षभर काय 2-2 वर्ष हे गोळे जसेच्या तसेच राहतात. आणि 1 किलो मी घेतल्या होत्या चिंचा आणि त्याचे बघा माझे असे एवढे जे आहेत गोळे बनून तयार झाले. खूप दिवसापासून खरं तर पेंडिंग होतं बरं का हे काम, पण फायनली कंप्लीट झालं. आणि चला आता आपला DIY पण कंप्लीट करूयात. छान उन्हात ठेवल्यामुळे ना लवकर जे आहे हे सर्व सुकून आलं. त्यानंतर सँडिंग वगैरे मला करायची गरज पडली नाही, कारण मी पाण्याच्या मदतीने आधीच सर्व व्यवस्थित सॉफ्ट करून ठेवलं होतं. सो चला आता करायची आहे कलरिंग. आणि ऑलवेज जे आहे मी कलरिंगसाठी ऑइल पेंटच यूज करत असते. सो इथे ग्रीन आणि येलो ऑइल पेंटच्या मदतीने जे आहे मी पान मस्त जे आहे कलर करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता नंबर आहे फ्लॉवर्सचा. आणि माझ्याकडे खरं सांगते खूप कमी कलर्स आहेत, म्हणजे ग्रीन जे बेसिक कलर असतात तेच ग्रीन, येलो, व्हाईट, ब्लॅक, रेड आणि ब्ल्यू, बस इतकेच कलर आहेत. त्यामुळे तुम्हाला तेच ते कलर माझ्या DIYमध्ये यूज झालेले दिसतील. बऱ्याचदा मी करत असते कॉम्बिनेशन वगैरे, पण तरी बघा जाऊ द्या कलर कोणतेही असू द्यात. पण माझं जे अगरबत्तीचं स्टँड आहे ते बघा काय मस्त बनवून तयार झालेलं आहे, इतकं सुंदर दिसत आहे. आणि म्हणजे मी नेहमी ऑइल पेंटच यूज करत असते आणि आजही तोच केला. आणि तसंही बघा यावर अगरबत्ती लागणार आहे, सतत त्याची राख वगैरे पडणार आहे, बऱ्याचदा हे वॉशही करावं लागणार आहे. सो त्यामुळे ऑइल पेंटच बेस्ट असणार आहे. चला आता रात्रभर कलर मस्त सुकू दिला आणि ही सकाळची एक क्लिप इथे मी ॲड केलेली आहे. बघा यामध्ये अगरबत्ती लावली ना तरी अगरबत्तीची पूर्ण राख या पानावरच पडणार आहे, त्यामुळे आजूबाजूला काहीही मेसही होणार नाही. आणि दिसायला तर म्हणजे कायच सांगू, इतकं सुंदर दिसतंय ना. बघा अगदी कमी पैशामध्ये म्हणजे नगण्य पैशात म्हटलं तरी चालेल आपलं इतकं सुंदर अगरबत्तीचं स्टँड इथे बनवून तयार आहे. बरं चला तर या सुंदर आणि छोटूशा DIY सोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते. आणि हो, तुम्हालाही जर असे छोटे मोठे DIY करायला आवडत असेल, घर सजवायला आवडत असेल, तर तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.